चेंडू सरळ निघून चाललाय मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. अजय जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन मात्र सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला मात्र विजय, नॉन स्ट्राइक एंडला मात्र अमर. पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र अगदी सहजरित्या कंप्लीट झाली. स्ट्राइक मात्र रोटेट होते. आता स्ट्राइक मात्र असेल अमर मराठेकडे. अगदी दोन्ही संघांमध्ये मात्र हा चुरशीचा सामना होईल त्यातच काही शंका नाहीये. एका बाजूला आहे अमर मराठे तर दुसऱ्या बाजूला आहे अमर माने. मानेवाडी विरुद्ध मराठेवाडी या दोन संघांमधली ही मॅच मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजय निघालाय अमरसाठी. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय. चेंडू अगदी चाललाय सीमारेषा लगत. पंचांचा निर्णय मात्र येतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. 2 ओव्हरची ही मॅच. मानेवाडी संघाने मात्र टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा मात्र निर्णय आमंत्रित केलं ते म्हणजे मराठेवाडी टीमला बॅटिंग करण्यासाठी. आणि बॅटिंग करत असताना मात्र आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 2. फुलरलेनचा बॉल होता. चेंडू मात्र ढकलून दिलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र जरूर मिळाली. टीमची धावसंख्या 4 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 या आकड्यावरती. पहिलं षटक अगदी खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय अजय जाधव. जिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिल्या षटकामध्ये अगदी जकडून आखडून ठेवलंय फलंदाजांना. यावेळेस बिग हिट डाऊन दी ग्राउंड. डाऊन दी ग्राउंड चेंडू. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला मात्र फ्लाय केलाय. 6 धावांसाठी अमर मराठेच्या पॅट मधून हा आलाय उत्तुंग असा षटकार. अगदी बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो. अगदी खूप चांगला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मात्र खेळलेला. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 9. हलक्या हाताने प्रेस केलाय. अगदी एकच धाव मात्र मिळेल. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या एक मॅजिकल आकडा 10. चला जास्त वेळ नका घेऊ. टीम मीटिंग घेऊ नका. मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. अजूनही आपण 4 मॅचेस बाकी आहेत. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 5:15 वाजलेत. फक्त आणि फक्त पाऊण तास शिल्लक आहे. शीर्षी बोलवा की आणि एक विजेता टाका की दादा. एक विजेता चिठ्ठी टाका. वाकी 11 जयंती 11 थांबा. पहिला बॉल अमर विरुद्ध अमर. पहिलाच बॉल वाईट बॉल. चला चिठ्ठीसाठी यायचं आहे. वाकी 11. विजेता संघ जो जिंकेल तो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होईल. यावेळेस हलक्या हाताने मात्र प्लेस केला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली गेली.
लाईट गेली का? हॅलो, अगदी दोन धावा घेतल्या ना? दोन धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक अमर माने यांचे. आणि स्ट्राईक हँडला मात्र फलंदाज विजय आहे ना? विजयने मात्र हा बॉल पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षकाकडनं पुन्हा एकदा चुकी होते आणि 2 धावा अगदी सहजरित्या मात्र मिळवल्यात. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळालं. अगदी डीप स्क्वेअर रिजन मध्ये मात्र हा खेळलेला फटका. बॉल खूप वेळ हवेत होता. चार बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. फुलरलेनचा बॉल अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय लॉंगॉनचा. फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्या. तर ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 20. 12 बॉल 21 धाबांची गरज टीम मानेवाडी या संघाला. तर चिठ्ठ्या मात्र झालेल्या आहेत. पहा, पहिली मॅच असेल शिर्शी विरुद्ध जयहिंद आणि वाकी विरुद्ध विजेता संघ. जो जिंकेल तो वाकी संघाबरोबर 2 हात करेल. पहिली मॅच असेल शिर्शी विरुद्ध जयहिंद आणि दुसरी मॅच असेल वाकी विरुद्ध विजेता संघ. चला, टॉस घेतला जाईल पहिला. शिर्शी विरुद्ध जयहिंद. चला, मराठीवाडी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मानेवाडी आपल्याला विनंती असेल की आपण लगेच आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. चला, वेळ कमी आहे, वाजलेत 5:30. अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत आणि ही सेकंड इनिंग म्हणजे राहिलाय फक्त अर्धा तास. चला, टॉस घेऊया. शिर्शी विरुद्ध जयहिंद. सचिन साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस घेतला जाईल. किती वर्षी? थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. चला, स्पीडअप घ्या थोडस. 12 बॉल आणि 21 ची गरज असताना सलामीची जोडी अमर माने आणि नॉन स्ट्रायकर एंडला सचिन आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक अमर मराठे. अमर विरुद्ध अमर. पहिला बॉल अमरचा, अमरसाठी. पहिलाच बॉल. बिग हिट अगदी स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. पॉवरफुल, वंडरफुल आणि सक्सेसफुल षटकार. अगदी 6 धावा आल्यात. जयहिंद या संघाने मात्र टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? यावेळेस मात्र दिशा भरकटतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. व्हाईट +1. 2 धावा मात्र जरूर मिळाल्यात.
टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली. जय हिंद. बॅटिंग करण्याचा निर्णय शिर्षी, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. याही वेळेस मात्र ऑन साइडला दिशा दिले क्षेत्ररक्षकाकडनं. चुकी आणि चुकीला माफी नाहीये. वन बाउंस सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय अमर मानेच्या बॅट मधून हा 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. ही कॅच होणं कुठेतरी महत्वाचं होतं. अगदी कॅच मात्र ड्रॉप झाली. अगदी प्रॉपर टायमिंग जुळला नाही. हाफ ट्रॅकर. आणखीन एक पंचांचा निर्णय काय येतो. यस 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 आलाय 6 धावांसाठी बिग हिट षटकार. अगदी या पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश करण्याचा इरादा ठेवलाय वाटतं अमर माने या नामाने. 9 बॉल आणि आता गरज आहे फक्त आणि फक्त 3 धावांची. हाही मिस टायमिंग आहे. बॉल हवेत. एलिव्हेशन जास्त मिळालंय बॉलला. पकडला जाईल झेल. फलंदाज बाद. अमर माने बॅक टू द डगआउट. अमरची जागा घेण्यासाठी आता सागर आलाय. आता 8 बॉल 3 धावांची गरज. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो. चला टॉस जिंकलाय जय हिंद संघाने. बॅटिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केले शिर्षी संघाला बॉलिंग साठी. तशी मॅच संपेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय शिर्षी संघ. आठ बॉल आणि 3 धावांची गरज. 0.4चा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत अमरचे. स्ट्राइक एंडला बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सागर माने. हा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. अगदी MS धोनी स्टाईल पद्धतीने मात्र हा सामना फिनिश केलाय. आला स्वागत 6 धावांनी. अमर माने यांचे छोटे बंधू आहेत आणि त्यांनी मात्र हा सामना फिनिश केलाय 6 धावांनी. विजय संघ ठरतोय मानेवाडी आणि त्यांची मॅच असेल वाकी विरुद्ध मानेवाडी. चला आपण टॉस करून घेऊया. निर्णय तुम्ही कळवा त्यानंतर. चला माने